मनसे नेते संदीप देशपांडे बोलतात, आपण थेट जाऊयात. आणि मला ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचे काही माझे हितचिंतक आहेत ते करतायत. सतत व्हिडिओ टाकतायत की परप्रांतीय पदार्थ माझ्या दुकानात विकले जातात. माझा त्यांना प्रश्न आहे, इडली सांबार महाराष्ट्रीयन पदार्थ आहे का? हे जे काय रस्त्यावरचं चायनीज विकतात तो काय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे का? चिकन टिक्का महाराष्ट्रीयन पदार्थ आहे का? जी काय बिर्याणी नरेंद्र मोदी साहेबांनी जाऊन नवाज शरीफ यांच्याकडे खाल्ली तो काय गुजराती पदार्थ होता का? त्यामुळे कुठला पदार्थ मराठी आहे, कुठला पदार्थ परप्रांतीय आहे? मग काय महाराष्ट्रात फक्त वडापावच विकायचा का मराठी माणसांनी? मराठी माणसांनी दुसरा व्यवसाय करायचा नाही का? आणि हे यांचे बगलबच्चे इथे बीफ बॅन करणार आणि बीफ एक्सपोर्ट करणार, त्यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचं काय म्हणणं आहे? त्या सगळ्याची उत्तर त्यांना द्यावी लागतील. त्यामध्ये राज ठाकरेंना देखील सवाल उपस्थित केलाय तुमच्या नेत्याने. मी परत तोच माझा प्रश्न आहे ना, मोदी जी बिर्याणी खातात ती हिंदुस्थानी आहे का पाकिस्तानी आहे? एकदा उत्तर द्यावं त्यांनी. तपोवनचा प्रश्न जो आहे हा खरं तर खूप गंभीरपणात चाललेला आहे, कारण राज ठाकरेंनी देखील या संदर्भात त्यांचं मत स्पष्ट केलेलं आहे आणि मनसे देखील त्या लढ्यात सहभागी होणार असल्याची भूमिका आहे. असं आहे, आमचा पक्ष जेव्हा सत्तेत होता नाशिकमध्ये त्यावेळेला अतिशय सुंदर असं जंगलात, तिथे जे जंगल आहे, जी वन खात्याची जमीन आहे, त्याचा वापर करून तिकडे एकही झाड न तोडता इतकं सुंदर बॉटॅनिकल गार्डन आम्ही बनवलं, संवर्धन केलं त्या वनजमिनीचं. आणि तिथे भाजपला दत्तक घेतो म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आज एवढी झाडं मोठ्या प्रमाणात कत्तल करतायत. याच्यातच प्रत्येकाची नियत काय आहे ते कळेल. खरं तर गिरीश महाजनांनी जी झाडं तोड किंवा वृक्षतोडी संदर्भात बोलले ते त्याच्यावरनं अनेक टीका टिप्पणी झाल्या, मात्र आता त्यांनी त्याची व्याख्या बदलली आहे. आम्ही झाड नाही तर आम्ही रोपं काढणार आहोत, रोपटी काढणार आहोत असं ते म्हणतायत. नेमकं या हाताची तुमकी त्या हातावर झेलणं हे गिरीश महाजनांचं कौशल्य आहे आणि त्याचं ते पणाला लावत असतात नेहमी. मराठी माणसाला साथ घालायला कशाला पाहिजे? मराठी माणूस हा आमच्याच बरोबर आहे आणि आमच्याच बरोबर राहील. थँक्यू सर. सगळं ठीक आहे, नॉनव्हेजवर नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.